नमस्कार मंडळी, आपल्या सगळ्यांची आवडती मालिका घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आता माझ्या मते काय ट्विस्ट येऊ शकतो ते मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे। त्यामुळे चॅनलवर जर नवीन असाल तर अशाच मालिकेंच्या अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। चला तर मग आपण पाहूया। तुम्हाला तर माहितीच आहे की जो सौमित्र आहे तो आता जानकी वहिनीला ओरडलेला असतो आणि म्हणलेला असतो की ही गोष्ट कुणाला जर कळली तर माझ्यासारखं वाईट कोणीच नसेल आणि हे घर सोडून मी निघून जाईल। सारखा सौमित्र आता सारंगच्या बायकोला सारखा काही ना काहीतरी बोलत आहे। याचा आता पुढे सारंगला मनस्ताप होणार आहे। कारण कसं आहे माहिती आहे का, किती वेळा तो तरी ऐकून घेईल असं आता त्याचं होईल आणि मग तो आता ऐश्वर्याला काही कोण बोललं तर त्याला तर सहन होणार नाही असं मला वाटतं। कारण की पुढे येणाऱ्या ट्विस्टमध्ये आपल्याला असेच जबरदस्त ट्विस्ट पाहायला भेटतील आणि जो सौमित्र आहे तो अवंतिकाच्या ज्या काही बाळ येणार आहे त्याच्यावर काहीच संकट नसावं, ह्या सावट नसावं ऐश्वर्याचं असंच सौमित्राला वाटत आहे। अजूनही त्याचा ऐश्वर्यावर 1% सुद्धा विश्वास नाहीये, पण पुढे पण असंच होणार आहे। असंच सौमित्र काही ना काहीतरी खुसपट काढून त्याला तेच वाटते की हे सगळं ऐश्वर्यामुळेच झालं आहे, पण तो हे बोलत नाहीये की ऐश्वर्या आली म्हणून त्याला प्रेग्नन्सीची खबर कळाली, हे त्याच्या तोंडून काही निघायचं नाही। पण पुढे आपल्याला असंच पाहायला भेटणार आहे आणि घरोघरी जसे वाद असतात, छोट्या गोष्टींवरना एखादा माफ करतो तर एखादा करत नाही, असेच ट्विस्ट आपल्याला पाहायला भेटणार आहे। म्हणजेच काय, थोडक्यात घरोघरी मातीच्या चुली या कार्यक्रमाला धरूनच आपल्याला पुढचे भाग पाहायला भेटणार आहेत। आणि जो सौमित्र आहे तो आता अवंतिकाला थेट घराच्या बाहेर घेऊन जाणार आणि बोलणार की चल तू तुझ्या बाबांकडे जाऊ, आपण तिकडेच आपलं सगळं काही करूया, ह्यांच्याबरोबर आपण नाही राहायचं असं आता सौमित्र त्याच्या बाळाची आणि त्याच्या बायकोच्या सेफ्टीचा विचार करून ते घर सोडून जाईल अशी मला तरी खात्री वाटते। आता तुमचं मत काय आहे ते तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा। पण पुढे येणाऱ्या ट्विस्टमध्ये आपल्याला असंच काहीसं पाहायला भेटेल असं मला तरी वाटतंय। आणि मग नंतर जी ऐश्वर्या आहे ना, तिचं तर मला असं खरंच वाटते की ती खरंच बदलली आहे। तिलाही असं वाटतंय की खरंच म्हणजे आता चांगलं व्हावं, सगळं चांगलं व्हावं, म्हणजे पहिल्यासारखं नको आहे असंच मला तरी वाटतंय। पण काय सांगू शकत नाही बाबा, ती पण नंतर बदलली तर काय सांगू शकत नाही। पण माझ्या मते तरी ऐश्वर्या खरंच सुधारायचा विचार करते। पण काय होणार आहे, इतकं सगळं करूनही काही ना काहीतरी होऊन सौमित्राला बहाणा भेटून सौमित्र हे घर सोडून जाणार आहे। पण जानकी त्याला खूप अडवण्याचा प्रयत्न करेन, पण सौमित्र काही एक जानकीचं ऐकून घेणार नाही। तर तुम्हाला पण असंच वाटतंय का की सौमित्र अवंतिकाने हे घर सोडून जाणंच योग्य आहे? तर ते मला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि अशाच इंटरेस्टिंग जबरदस्त ट्विस्टसाठी माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाका। धन्यवाद।